मकर राशी 1 ते 7 जून 2026. कोणताही निर्णय घेताना सावधान. हे 7 दिवस तुमच्यासाठी सामान्य नाहीत. 1 ते 7 जून 2026 हा आठवडा तुमच्या आयुष्यात एक शांत पण अत्यंत शक्तिशाली बदलाची सुरुवात घेऊन येत आहे. जसे एखादं पर्व वर्षानुवर्ष स्थिर उभं राहतं, पाऊस सहन करतं, पण योग्य वेळ आली की त्याचं पर्वतावरूनच नव्या सूर्याची पहिली किरणं उगवतात, तसाच हा काळ तुमच्यासाठी असणार आहे. मकर राशीचे लोक बाहेरून खूप मजबूत दिसतात, कमी बोलतात, पण मनात हजारो भावना दडवून ठेवतात. प्रत्येक जबाबदारी शांतपणे पार पाडतात. कितीही वेदना असल्या तरी चेहऱ्यावर हसू ठेवतात. पण गेल्या काही महिन्यात तुम्ही आतून खूप थकले होता. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडल्या नाहीत. ज्या लोकांसाठी तुम्ही सर्वस्व दिले त्यांच्याकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. कधी कधी तर तुम्हालाच वाटलं असेल की मी इतका प्रयत्न करूनही माझ्याच वाट्याला संघर्ष का येतो. पण आता विश्व तुमच्या संयमाचं फळ देण्याच्या तयारीत आहे. जूनच्या या पहिल्या आठवड्यात तुमच्या आयुष्यात अशी ऊर्जा येईल ती तुम्हाला पुन्हा उभं राहण्याची ताकद देईल. ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्या हळूहळू फळी सरकू लागतील. ज्या दारांवर तुम्ही इतके दिवस वाट पाहत होता ती दार आता उघडण्याची चिन्ह दिसत आहेत. या आठवड्याची सुरुवात होताच तुमच्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास जागा होईल. तुम्ही अचानक स्वतःकडे नव्या नजरेने पाहू शकाल. इतके दिवस तुम्ही फक्त जबाबदाऱ्या पार पाडत होता, पण आता तुम्हाला स्वतःची किंमत जाणवू लागेल की मी इतका आनंदी राहू शकतो, माझी ही स्वप्न पूर्ण होऊ शकतात. ही भावना तुमच्या मनात रुजेल आणि हेच या आठवड्याचं सर्वात मोठं वरदान असेल. करिअर आणि पैशांच्या बाबतीत हा आठवडा अत्यंत सकारात्मक आहे. विशेष म्हणजे जे लोक नोकरी, व्यवसाय, ऑनलाईन काम, शिक्षण किंवा नवीन सुरुवातीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना चांगली संधी मिळू शकते. एखादी छोटी सुरुवात पुढे मोठा मार्ग घडवू शकते. तुम्ही केलेल्या मेहनतीची दखल घेतली जाईल. काही लोकांना अचानक आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळू शकतात किंवा एखादी नवीन कमाईची वाट सापडू शकते. मकर राशीचे लोक नेहमी भविष्याचा विचार करतात. ते प्रत्येक गोष्ट नियोजन करून करतात, पण या आठवड्यात विश्व तुम्हाला एक वेगळी शिकवण देणार आहेत. काही वेळा आयुष्यातील सुंदर गोष्टी अचानक घडतात, त्यामुळे प्रत्येक गोष्ट नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नका. काही गोष्टी नियतीवर सोडल्या तर त्या अधिक सुंदर पद्धतीने घडतात. नातेसंबंधाच्या बाबतीतही हा काळ आशादायक आहे. जर तुमच्या आयुष्यात काही गैरसमज, तणाव किंवा दुरावा असेल तर आता परिस्थिती सुधारू लागेल. एखाद्या व्यक्तीची तुमच्यापासून दूर गेली होती ती आता पुन्हा संपर्क साधू शकते. विवाहित लोकांसाठी हा काळ भावनिक जवळीक वाढवणार आहे, तर अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखादी स्थिर, समजूत आणि मन जिंकणारी व्यक्ती येण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल. तुमचं मन आता जुन्या वेदनांमधून बाहेर पडू इच्छित आहे. इतके दिवस तुम्ही भूतकाळाच्या सावलीत अडकून होता, पण आता तुम्हाला भविष्याचा प्रकाश दिसू लागेल. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातील, पण त्यांच्याबद्दल दुःख करू नका, कारण जे नातं तुमचं मन सतत दुखावतं ते दूर जाणार. हाच आशीर्वाद असतो. हा आशीर्वाद असतो. 4 जून नंतर तुमच्या आयुष्यात एखाद्या सकारात्मक योग निर्माण होईल. एखादं काम जे अशक्य वाटत होते त्याच्याने प्रगती दिसेल. काही लोकांना प्रवासाचे योग आहेत. हा प्रवास छोटा असला तरी त्यातून मोठी प्रेरणा मिळू शकते. आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही हा आठवडा अत्यंत शक्तिशाली आहे. तुमच्या मनात अचानक शांततेची ओढ निर्माण होईल. मंदिर, मंत्र, प्रार्थना किंवा एकांत या गोष्टींमध्ये तुम्हाला वेगळी ऊर्जा जाणवेल. विशेष म्हणजे या काळात तुमचं अंतर्मन खूप मजबूत असेल. कोणती खरी व्यक्ती आहे आणि कोण फक्त स्वार्थासाठी जवळ आहे हे तुम्हाला सहज समजेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या. जास्त विचार झोपेची कमतरता किंवा थकवा जाणू शकतो, पण हा शारीरिकपेक्षा मानसिक थकवा अधिक असेल. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. निसर्गात फिरा, शांत संगीत ऐका किंवा काही वेळा स्वतःसोबत घालवा, कारण तुमचं मन जितकं शांत राहील तितकी तुमची ऊर्जा पडेल. 6 आणि 7 जून हे दिवस विशेष भाग्यशाली ठरू शकतात. एखादी चांगली बातमी, अचानक मिळालेली संधी किंवा एखादं मनापासून केलेलं कौतुक तुमचा आत्मविश्वास अनेक पटीने वाढवेल. तुम्हाला जाणवेल की तुमचं नशीब हळूहळू तुमच्या बाजूने वळत आहे. या आठवड्याचा सर्वात मोठा संदेश असा आहे की मकर राशीच्या लोकांनो, कमी समजून थांबावं, कारण तुम्ही जितकं सहन केलं तितकं सहन करूनही जे लोक पुन्हा उभे राहतात त्यांना नियती एक दिवस नक्कीच मोठं बक्षीस देते. मकर राशी 1 ते 7 जून हा आठवडा तुमच्या आयुष्यात नशिबाच्या शांत उलथापालथीचा काळ ठरणार आहे. बाहेरून सगळं नेहमीसारखं दिसेल, पण आतून नियती तुमच्यासाठी काहीतरी मोठं बदल असेल. जसा समुद्र शांत दिसतो पण खोल तळाशी प्रचंड हालचाल सुरू असते, तसाच हा आठवडा, हा काळ तुमच्या आयुष्यातील गुप्त परिवर्तनाचा असेल. मकर राशीचे लोक जन्मतःच जबाबदार असतात. ते स्वप्न पाहतात, पण आयुष्यात ते कधीच हार मानत नाहीत. लोकांची धावपळ, लोकांच्या अपेक्षा आणि स्वतःच्या मनातलं ओझं तुम्हाला आतून थकून टाकतं. गेल्या काही काळात तुम्हाला असं वाटत होतं की मी खूप काही करत आहे, पण मला हवं तसं काहीच घडत नाही. पण
पण आता परिस्थिती हळूहळू बदलणार आहे. त्या आठवड्यात तुम्हाला असे काही संकेत मिळतील ज्यामुळे तुमच्या मनात पुन्हा आशा निर्माण होईल. एखादं अडकलेलं काम अचानक मार्गी लागू शकतं. एखादी व्यक्ती जी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होती तीच आता तुमचं महत्त्व ओळखू लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःलाच नव्याने शोधायला सुरुवात कराल. त्या आकारात तुमच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळी चमक दिसेल. लोकांना तुमचा झालेला बदल जाणवेल. तुम्ही आधीसारखे प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणार नाही. उलट शांतपणे निरीक्षण कराल. कोण तुमच्यासाठी खरं आहे, कोण फक्त स्वार्थासाठी जवळ आहे, हे तुम्हाला स्पष्ट दिसू लागेल. या आठवड्यात गुप्त शत्रूंपासून सावध राहणे गरजेचे आहे. काही लोक तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होऊ शकतात. ते समोरून गोड बोलतील पण मागून नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करतील. मात्र घाबरण्याचं कारण नाही, कारण यावेळेस तुमचं नशीब तुमच्या बाजूने उभे राहील. कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुम्हाला फार काळ रोखू शकणार नाही. काम आणि करिअरच्या बाबतीत हा आठवडा खूप महत्त्वाचा आहे. विशेषतः जे लोक स्वतःचं काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, जसे की व्यवसाय, सोशल मीडिया, ऑनलाईन काम किंवा नवीन कल्पना, त्यांना अचानक एखादी मोठी संधी मिळू शकते. सुरुवातीला ती छोटी वाटेल, पण पुढे जाऊन तीच तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. मकर राशीचे लोक सहसा स्वतःच्या भावना फार कमी व्यक्त करतात. ते मनातलं सगळं स्वतःजवळ ठेवतात. पण या आठवड्यात तुमच्या मनात साचलेल्या भावना बाहेर येऊ शकतात. एखाद्या व्यक्तीसमोर तुम्ही मन मोकळं कराल आणि आश्चर्य म्हणजे ते त्यानंतर तुमचं मन खूप हलकं वाटेल. प्रेमाच्या बाबतीत हा काळ खूप खोल आणि प्रेम देणार आहे. जर तुम्ही एखाद्या नात्यात सतत दुःखी असाल तर तुम्हाला स्वतःची किंमत समजू लागेल. मी फक्त सहन करण्यासाठी जन्माला आलो नाही, ही भावना तुमच्या मनात जागी होईल. काही लोकांच्या आयुष्यात नवीन प्रेमाची चाहूल लागू शकते. विशेष म्हणजे ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात शांतता घेऊन येईल, गोंधळ नाही. घरातील वातावरणातही सकारात्मक बदल दिसतील. एखादी जुनी समस्या मिटू शकते. कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमचं कौतुक करेल किंवा तुमच्या निर्णयाला पाठिंबा देईल. इतके दिवस तुम्ही जे शब्द तुम्हाला ऐकायचे होते ते आता ऐकायला मिळू शकतात. 4 जून नंतर अचानक प्रवासाचे योग येऊ शकतात. हा प्रवास कामासाठी, कुटुंबासाठी किंवा मनशांती करण्यासाठी असू शकतो. पण या प्रवासातून तुम्हाला एक नवी दिशा मिळेल. काही लोकांना जुन्या आठवणी पुन्हा जागा येण्याचा योग आहे आणि त्या ठिकाणी एखादी महत्त्वाची आठवण किंवा नवीन संधी तुमची वाट पाहत असेल. मकर राशीच्या लोकांनी त्या आठवड्यात स्वतःच्या मनाचा आवाज दुर्लक्षित करू नये, कारण तुमच्या अंतर्मनात तुम्हाला योग्य दिशेकडे नेते. जे हरवलं त्याचं दुःख करू नका, कारण यात तुम्हाला त्याहीपेक्षा अधिक सुंदर काहीतरी देण्याचा तयारीत आहेत. वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.